दिवसात हरियाणा आणि पंजाबमधून 7 हेर पकडले आहेत। 6 जणांचा पाकिस्तानी दूतावासाशी संपर्क होता। भारत पाकिस्तान तणावानंतर अनेक हेरांवर आता कारवाई केली जाते आहे। नोमान इलाही आयएसआयचा हँडलर इक्बाल उर्फ कानासाठी हेरगिरी। भारतीय सैन्य गाड्यांच्या हालचालींशी संबंधित गोपनीय माहिती पाठवली। अटकेच्या वेळेला 8 पासपोर्ट जप्त, 4 वेळा पाकिस्तानला भेट। नोमान इलाहीची मावशी आणि मामी पाकिस्तानमध्ये राहतात। पाकिस्तानला ये जा करण्यात फारशी अडचण नव्हती। गजाला उर्फ गजाला खातून फेब्रुवारी 2025 मध्ये व्हिसासाठी पाकिस्तान उच्चायुक्तालयामध्ये गेली। याच वेळेला दानिशची भेट झाली आणि हेरगिरी नेटवर्कशी जोडली गेली। लष्कराच्या हालचाली आणि लष्करी तळांबद्दल माहिती शेअर करत होती। यूपीआयद्वारे 30,000 रुपयांचा व्यवहार झाला। कुटुंबाची परिस्थिती लक्षात घेता सहजपणे या नेटवर्कमध्ये सहभागी झाली। ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानने भारतावर 4 दिवस ड्रोन हल्ले केल्याची सूत्रांची माहिती आहे। प्रत्येक लाटेत 300 ते 400 ड्रोन थव्याने पाठवले जायचे असंही कळत आहे। भारताचा दारुगोळा क्षेपणास्त्र संपवणं हाच त्यामागचा उद्देश होता अशीही माहिती आहे।